श्री शिवाय नमस्तुभ्यं ओम नमः शिवाय. चला तर मित्रांनो, आज आपण वसुबारसची पूजा कशी करायची ते पाहूया. त्यासाठी फुलं, लागणारं साहित्य, पाट आणि पाठावरती कपडा, त्याच्या बाजूनी फुलांचं डेकोरेशन, नंतर समया ठेवल्या, समयामध्ये वाती ते लावून घेतल्या. त्याच्यानंतर पुढे छोटीशी रांगोळ काढली, रांगोळीवर छोटंसं डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर अक्षदा टाकल्या, अक्षदावर हळदी कुंकू वाहिलं, दिवा लावला. त्याच्यानंतर खाऊची पानं ठेवून घेतली, त्यावर अक्षदा हळदी कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा सुपारीची पूजा करून त्यावर ठेवली. त्यानंतर गणेशाची पूजा केली आणि गणेशाला पण खाऊच्या पानावरती स्थानापन्न केलं. त्यानंतर पंचामृताने रंगनाथांची पण पूजा करून घेतली. त्यानंतर पहिल्यांदा गणेशाला हळदी कुंकू अर्पण केलं, त्यानंतर रंगनाथाला हळदी कुंकू अर्पण केलं. नंतर गणपतीचे आवडते लाल फूल देवाला अर्पण केले. त्यानंतर गाईची पंचामृताने पूजा केली व तिला पण खाऊच्या पूजावर पानावर ठेवून घेतले. त्यानंतर वस्त्रमाळ, हळदी कुंकू, पिवळी फुलं तिला अर्पण करून घेतले. त्यानंतर 5 दिवे लावून घेतले, अगरबत्ती लावली आणि कापूर लावून पूजा करून घेतली. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. हॅपी दीपावली.